महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. त्या 12 मधला एक जिल्हा आपला कोल्हापूर जिल्हा. त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 7 जिल्हा परिषद मतदारसंघ येतात. आज 4 मतदारसंघामध्ये माझा प्रवास आता पूर्ण होईल. अजून यड्रावला जायचा आहे. तो प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला जे उभे आहेत कमळ चिन्हावर, त्यांना आपण सगळ्यांनी कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून विजयी करावं. त्याच्यातून शिरोळ तालुक्यातल्या अधिकाधिक जिल्हा परिषदा याव्यात. मग काल मी गारगोटी राधानगरी भागात होतो, तिकडच्या याव्यात, संपूर्ण जिल्ह्यातल्या याव्यात. आणि जसं 8 वर्षापूर्वी 3 वर्षामध्ये इलेक्शन झाले नाही, महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी झाले नाही. एक सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालली होती आणि त्यावेळी 3 वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या. त्या 8 वर्षापूर्वी असंच भरभरून सहकार्य तुम्ही केलं, मतदान केलं. परिणामी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये शौमिका महाडिक या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आणि अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. 2.5 वर्षानंतर पॉलिटिकल पार्टीमध्ये बऱ्याच वेळा दगा होतो, तसा दगा झाला आणि जिल्हा परिषदेचा 2.5 वर्षानंतरचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला नाही. पण 2.5 वर्ष जी शौमिका वहिनीला मिळाली, एक तर शौमिका वहिनी या कागलच्या घाडगे घराण्यातल्या आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, अतिशय उत्तम विषय मांडतात, राजघराण्यातले असून सुद्धा सामान्यातल्या सामान्य लोकांशी संपर्क ठेवतात आणि महादेवराव माडकांची ती सून आहे, अमल माडकाची बायको आहे. त्यांनी खूप चांगलं काम केलं. मी आता म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणाने, प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयातल्या केसमुळे निवडणूक झाली नाही. ती आत्ता या ठिकाणी होते आहे आणि त्यात पुन्हा एकदा तुम्ही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल यासाठी आपापल्या ठिकाणी खूप चांगली मतं दिली पाहिजेत आणि खूप संख्येने, अधिक संख्येने, म्हणजे मेजॉरिटी 34ला असते, 35ला असते, एक 40 जागा तरी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या विजयी व्हावा असा प्रयत्न आमचा आहे. तुम्ही त्याला आशीर्वाद दिला पाहिजे. त्यातला हा जो अतिशय चुरशीचा मतदारसंघ, मला करेक्ट करेल राजवर्धन, पण बरोबर बहुधा आमदारांचं गाव असणार. राजवर्धन, मला तू करेक्ट करशील, पण चुरशीचा मतदारसंघ, आमदारांचं गाव असणारा मतदारसंघ, गाव आहे बरोबर आहे ना, यड्रावच त्यांचं गाव आहे आणि त्यामुळे त्यांचाही प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. ते पुढे सांगतात. आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षाचं पण गाव आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातल्या 7 जागांपैकी दोघांचंही यड्राववर लक्ष आहे. आणि आम्ही पण राजवर्धन म्हणाल्याप्रमाणे सुरुवातीला हा आग्रह धरला की राजवर्धनची बायको उभी राहिली पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की थोडा दगाही झाला. आपल्याला यड्रावकरांनी असं म्हटलं की तुम्हाला 3 देतो, मग 2 देतो, आणि सगळ्यात शेवटी आग्रह धरला की तुम्ही तुमचं चिन्ह नाही वापरायचं. अरे 22 राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत, देशाचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आमचे, देशाच्या राष्ट्रपती आमच्या, देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष आमचे, मोठी यादीच आहे ना. महाराष्ट्रामध्ये सरकार आमचं आणि आमचं चिन्ह वापरायचं नाही का? आमच्या चिन्हाचा काय प्रॉब्लेम झाला? आणि म्हणून असं ठरलं की तुमचं तुम्ही लढा, आमचा आम्ही लढा. याच्यात राजवर्धनच्या कुटुंबियांनी जवळजवळ युतीत लढणार, मग यड्राव मिळणार नाही, म्हणून निर्णय केला की आपण चला यावेळेला पार्टीच्या हितासाठी नाही लढवायचे. आणि मग 2 दिवसांनी असं झालं की रे आता ते वेगळे लढतील, आपण वेगळं लढणार, सगळ्या जागा लढायचं. तोपर्यंत निवडणुकीच्या तयारीसाठी आलेल्या राजवर्धनच्या बहिणी रडारड करून परत गेल्या होत्या आणि पुन्हा त्यांना बोलवून समजावून सांगणं अवघड होतं. आणि मग राजवर्धनने मनाचा मोठेपणा दाखवला की तुम्ही आता माझ्या घरामध्ये उमेदवारी देण्याचा आग्रह करू नका. अनेक वर्ष पोपटराव हे भारतीय जनता पार्टीचं काम करत राहिले आणि ह्या जिल्ह्यामध्ये काम उभं करण्यामध्ये त्याची मोठी भूमिका आहे. आणि राजवर्धन असं म्हटलं की सामान्य घरातले, सामान्य पार्श्वभूमी, ज्यांच्या घरी कोणी सरपंच झाला नाही, कधी जिल्हा परिषद झाला नाही, तर अशा घरामध्ये लोक कधी निवडून येणार. आणि मग आम्ही निर्णय केला, सगळे कामाला लागलो. तुम्ही खूप मोठी साथ देत आहात. दररोज रात्री ह्या राज्याचा सिनियर मिनिस्टर असल्यामुळे
पोलिसांचा रिपोर्ट जो मला येतो त्याच्यामध्ये आत्ता तरी ह्या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या 4 जागा लढवतो आहोत चिन्हावर आणि 5वी जागा 6वी जागा 7वी जागा हे आम्ही कोणाला कोणती सपोर्ट करतो आहोत. त्या 4ही जागा ह्या खूप पुढे आहेत आणि त्याच्यामध्ये ही जागा ही मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणत नाही. निकाल लागल्यानंतर मी म्हणतो त्याच्यावर पैजा लावायला हरकत नाही. पैजा लावून पैसे मिळतील आणि मग आपण रिझल्ट लागल्यानंतर भेटू. त्यामुळे खूप चांगली स्थिती आता आहे. स्वर्गीय अजितदादांचं अचानक निधन झालं त्यामुळे निवडणूक 2 दिवस पोस्टपोन करायला लागली. निवडणुकीमध्ये काय असतं की तो असा एक टेम्पो येतो आणि उमेदवार विशेषतः कार्यकर्ते केव्हा ते मतदान होऊन जाते अशा भूमिकेत असतात. तर त्याच्यामध्ये 2 दिवसांनी लांबली. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा तयारी करावी लागली की अजून 2 दिवस जरा करूया. पण त्याचा उपयोगी होईल. 3 दिवसामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीप्रमाणे एवढी मोठी घटना घडल्यामुळे प्रचार करता आला नाही. बरोबरही दिसलं नसतं. आपली संस्कृती पण नाही. मग ती पण भर आपल्याला 2 दिवसांनी काढता येईल. आणि त्यामुळे अतिशय चुरशीच्या झालेल्या ह्या निवडणुकीमध्ये एखाद्या वेळेस 2 दिवस वाढवून मिळाल्यामुळे जी विजयी व्हायची होती ती आणखीन चांगल्या मताने विजय होईल असा मला विश्वास वाटतो. आता मी आल्या आल्या इकडे डाव्या बाजूला वळलो. मोदीजी आणि मी गुजरात माझ्याकडे 13 वर्ष होतो त्यामुळे खूप मित्र आहोत. ते पंतप्रधान आहेत. पण मला ते गर्दीतून म्हणतात हो दादा. तर ते मला एका गोष्टीमध्ये मांडतात की तुझी नजर खूप तीक्ष्ण आहे, तुझे कान पण खूप. राजवर्धन काय म्हणाला त्याचा अर्थ काय होतो हे माझ्या कानाला कळतं. तसं मला हे हसले का त्याचा अर्थ काय होतो, ह्यानी पोस्टरवर फोटो कोणाचा छापला याचा अर्थ काय होतो हे मला कळतं. आता यड्रावकरांनी काय म्हटलं की 3 देऊ 2 देऊ 1 देऊ 1 पण देणार नाही, कमळ नाही पाहिजे. आणि मग कमळाचा मालक जो आहे नरेंद्र मोदी त्यांचा फोटो तिथे लावला आहे, माझा पण लावला आहे. त्याच्यानंतर हळवणकरांचा लावला आहे, मुन्ना माडकांचा लावला आहे. अरे आमचं कमळ चालत नाही, आपली फोटो कधी काय चालतात. आणि विनोद म्हणजे यड्रावकर माझे मित्र आहेत ना, त्यामुळे मी चिमटे काढतोय आणि चिमटा काढताना त्याचा ओरखडा पडणार नाही, नुसतं चिमटा पडेल असंच बघतोय मी. कारण माझा स्वभाव पण नाही कोणाला जखम करण्याचा. पण यांची होणारी सून म्हणजे आव्हाडांची मुलगी ताई राहुल आव्हाडांची पोरगी आता त्यांची सून होणार. आता तिला उभं केलंय कोरोचीमध्ये कोणी, राहुलने. लग्न आता महिन्यापर्यंत आहे. तिचं चिन्ह कमळ आणि इकडे कमळ चालत नाही. आणि होणारा नवरा जो आहे म्हणजे यड्रावकरांचा मुलगा रोज सकाळी कपडे बिपडे इस्त्री करून प्रचाराला तिकडे म्हणायचं कमळाला मतदान करा, इकडे म्हणायचं शिट्टीला मतदान करा. अरे काय राजकारण आहे का काय. त्यामुळे मी सकाळीच पहिली सभा झाली उदगावला तेव्हाच सूचना केली होती. आणि त्यांचं यंत्र श्रीमंती असल्यामुळे फार परफेक्ट आहे. त्यामुळे मी सकाळी बोललेलं त्यांच्या घरी केव्हाच पोचलं. म्हटलं संध्याकाळपर्यंत आमचे फोटो पहिले फ्लेक्समधून काढा, कारण आमच्या फोटोवर कशाला मतं मागता. तुम्ही समर्थ आहात ना, म्हणून तर आम्हाला मी घरी गेलो ऑल यड्रावकरांच्या घरी गेलो. या राज्याचं सिनियर मिनिस्टर या पोरासाठी गेलो राजवर्धन निंबाळकरला की ही यड्रावची सीट मला द्या, पण तुम्ही नाही दिली. मग आमचे फोटो कशाला होता. संध्याकाळपर्यंत काढा, मग फ्लेक्स बनवणाऱ्यांना खूप धंदा मिळेल, कारण हे बदलायला लागतील ना, नवीन त्यांना काम मिळेल. तर ते काही त्यांनी केलेलं दिसत नाही, ते तरी दिसतंय. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या ह्या यड्रावच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला मतं का द्या हे सांगायला आलो आहे. अनेकांची भाषणं होतात, तशी भाषणं मी करत पण नाही आणि करणार पण नाही. मला याची जाणीव आहे की संध्याकाळची वेळ झाली आहे, टी व्हीच्या सिरियल सुरू झालेल्या आहे. नवरा सारखा SMS करतोय की कधी घरला येतेस तू, कधी घरला येते. मुलं पण आली आहेत, सासूबाई पण आली आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे. बऱ्याच जणांचं काय होतं की ते तासभर भाषण केलं की ते काय बोलले ते शोधावं लागतं. तर मी आकडेवारीने बोलणार आहे. 14ला मोदीजी ह्या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देश जगात 11व्या नंबर होता. आता कितव्या नंबर आहे? 4थ्या नंबर आहे. सगळ्यांना मागे टाकलं.
ज्या ब्रिटिशांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं त्यांना इकडे ढकलून मागे हे बघो. आणि जगामध्ये 4था नंबर आणला मोदींनी. म्हणतात असं की 2030ला आपण 3ऱ्या नंबरवर जाणार आहोत. म्हणतात असं की 2035ला आपण 2ऱ्या नंबरवर जाऊन चायनाला मागे टाकणार आहोत. म्हणतात असं की 15 ऑगस्ट 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेला आपण अमेरिकेला मागे टाकून नंबर 1 होऊ. मग काँग्रेसवाल्यांना असं विचारा की तुम्ही ह्यातलं काय काय केलं. म्हणजे तुम्ही मला विचारा की आम्ही मतदान काय करायचं, पण तुम्हाला काम देतो की तुम्ही उद्या विरोधी येते जे घरी येतील, हे बाबा बस अर्धा कप चहा पी, तुम्हाला का मतदान द्यायचं सांग बघू. तर तो म्हणाल की विकासासाठी मतदान करा. मग आतापर्यंत तुझे काय हातपाय बांधले होते का विकासासाठी. 51 साली ह्या देशात पहिली निवडणूक झाली. 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. 50 साली बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आपण स्वीकारली. 51 साली पहिली निवडणूक. 51 नंतर दर 5 वर्षांनी निवडणूक, दर 5 वर्षांनी निवडणूक. लोकसभेची 5 वर्ष, विधानसभेची 5 वर्ष, जिल्हा परिषद 5 वर्ष. सगळीकडे तुम्हीच विजय होत होतात. 95 ते 99 युतीचं सरकार, मग 14 ते 19 देवेंद्रजींचं सरकार, मग मध्ये सरकार गेलं. 22 ते 24 एकनाथजींचं सरकार आणि आता 25 पासून देवेंद्रजींचं सरकार. या 77 वर्षामध्ये सगळी म्हणून 8-10 वर्ष आमची, 60 वर्ष तुमची. मग पंतप्रधान अटलजी एकदा 13 दिवस पंतप्रधान झाले, एकदा 13 महिने झाले, एकदा 4.5 वर्ष झाले. मोदीजी मात्र 14ला झाले, 19ला झाले, 24ला झाले. बाकी सगळे तुम्हीच. दिल्लीत सरकार तुमचं, राज्यात सरकार तुमचं, जिल्हा परिषद तुमचं, जिल्हा बँक तुमची, मार्केट कमिटी तुमची, पंचायत समिती तुमची. मग तुम्हाला कोणी विकासाला अडवलं होतं. मग आता तुम्ही मतं काय मागताय, मग ते द्या विकास करणार. मग आधी काय केलं, बकास केलं काय. माझं गाव 2200 लोकसंख्या, माझ्या सगळ्या गावातल्या गल्ल्या 3 किलोमीटर. मी PWD मिनिस्टर होतो ना 5 वर्ष, 14 ते 19. त्यामुळे सगळे दर माहिती पाठ सगळे. 3 किलोमीटरला 1,80,00,000 लागतात. 60 लाख 60 लाख 60 लाख. मग 77 वर्षात माझ्या खानापूर गावामध्ये 1,80,00,000 तुम्हाला देता आले नाहीत. माझ्या खानापूर गावामध्ये आजही रस्ते झाले नाही आहेत. पण मोदींनी काय केलं, मोदींनी ह्या देशातले सगळे मोठे रस्ते, ज्याला आपण नॅशनल हायवे म्हणतो, ते हायवे चकाचक केले. वारकरी जे असतील त्यांना माहिती आहे की पालखी मार्ग जो तयार झाला, एक देहूतून जातो पंढरपूरला, ज्याला आपण तुकाराम महाराजांची पालखी म्हणतो, आणि एक माऊलीची पालखी निघते आळंदीमधून. सगळे रस्ते चकाचक, पूर्ण ऍक्सिडेंट बंद झाले, रुंदीकरण केलं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. आता पुढच्या टप्प्यामध्ये दर 50 किलोमीटरला एक मोठी धर्मशाळा बांधतो की ज्याच्यामध्ये चालता चालता वारकऱ्याला असं वाटलं तर रात्री मुक्काम करावा लागतो, आणि चालता चालता वाटलं तर तिथे थांबायचं. मग तिथे एक छोटं हॉस्पिटल पण असणार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार. मग मोदींनी देशाचे रोड केले. तुम्ही माझ्या खानापूरच्या गावातले पण नाही गेले. मोदींनी मेट्रो आणली, पुण्यामध्ये मेट्रो आली, 11,000 कोटी रुपये खर्च झाला. पण मेट्रोमध्ये रोज 2.25 लाख लोक प्रवास करायला लागले, आणि मेट्रोचे सगळे रूळ पूर्ण झाले. 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करणार आहे. तुम्ही काय केलं, मुंबईला जाताना समुद्रावर एक असा ब्रिज बांधलाय की जो जगातला मोठा ब्रिज बांधला, त्याला म्हणतात अटल. 1 तासाने मुंबईला जाण्याचं अंतर कमी केलं. तुम्ही काय केलं, मोदींनी प्रत्येक कामाची पायाभरणी पण केली, उद्घाटन पण केलं. तुमच्यासारखं पायाभरणी करायचं पळून जायचं नाही, पायाभरणी पण केली आणि कामाचं उद्घाटन पण केलं. अशा मोदींना देशात मतं मागण्याचा अधिकार आहे. म्हणून 22 राज्यामध्ये मुख्यमंत्री तरी बीजेपीचा आहे, उपमुख्यमंत्री बिहारमध्ये उपमुख्यमंत्री आमचे आहेत, पण ओरिसामध्ये मुख्यमंत्री, आसाममध्ये मुख्यमंत्री, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री, महाराष्ट्रात मुख्यमंत्री, 22 राज्यामध्ये. का, तर लोकांना हे कळलं की मोदी है तो मुमकिन है, मोदी आहे ते शक्य आहे बाबा. सगळ्या अशक्य गोष्टी सांगितल्या. चंद्रावर सुद्धा नेऊन तिरंगा लावला ना आपल्या, चंद्रावर सुद्धा तिरंगा. मोदी है तो मुमकिन है, शक्य आहे. आता ह्या मोदीने एका बाजूने रस्ते केले, ब्रिजेस केले, पण बरोबर आहे माणसाचा विकास केला. या देशामध्ये 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आणले. ते दारिद्र्य रेषा म्हणजे काय,
ज्याच्या घरी गॅस कनेक्शन नाही, ज्याच्या घरी संडास नाही, ज्याच्या घरी लाईट नाही, ज्याच्या घरी नळाने पाणी येत नाही, ज्याचं पक्कं घर नाही, त्याला म्हणतात दारिद्र्य खालचा, म्हणजे गरीब. त्याला कार्डही वेगळं मिळतं. 25 कोटी लोक दारिद्र्य वर आणले. माझा आकडा नाही, मोदींचा आकडा नाही, एक जागतिक सर्वेक्षण करणारी संस्था आहे, तिचा आकडा आहे की 25 कोटी लोकांना यांनी दारिद्र्य वर आणलं. 11 कोटी लोकांच्या घरी गॅस कनेक्शन दिलं, 7 कोटी लोकांच्या घरी संडास दिला, 2 कोटी लोकांच्या घरी लाईट दिली, 3 कोटी लोकांची घरं झाली घरं, आणि ती सगळं दिसत आहेत, ते सिनेमा नाही दिसत आहेत. असं त्यांनी माणसाचा विकास करण्याचं, रस्ते केले, मेट्रो केली, विमानतळ, कोल्हापूरचं विमानतळ बघा. जे कोणी विमानाने प्रवासाला जातात, आणि माधवरावांना म्हणेन की अधूनमधून एक 5-10 आमच्या गरीब महिला ज्या आहेत ज्यांना कधीच विमानाचा प्रवास करता येणार नाही, तर जरा कोल्हापूर टू मुंबई घेऊन जाऊया आपण. तुमचं आहे शक्य तुम्हाला? तर ते मग जातं, माझ्या बोलता बोलता आलं डोक्यात, तर तुम्हाला मधून मधून एक 5-5 जणांना घेऊन जातो तिथे मुंबई, ते मुंबई फिरून आणतो. त्यामुळे ते केलं, पण माणसाचा विकास केला. आता 9 कोटी शेतकऱ्यांना ते गेली 4-5 वर्ष दर वर्षाला 6,000 देतात. मग त्यांनी देवेंद्रजींना सांगितलं की तू पण 6 दे. 9 कोटी लोक देशात आहेत की ज्यांना दरमहा 1,000, म्हणजे 4 महिन्यांनी 2,000, 4 महिन्यांनी 2,000, 4 महिन्यांनी 2,000, दोघांचे म्हणून 12,000 रुपये, म्हणजे सरासरी 1,000 रुपये गेली अनेक महिने मिळत आहेत. आता माझं भाषण संपत आलं, फक्त आता आकडे सांगणार आहे, जे आकडे तुम्हाला करायला लावतील. महाराष्ट्र ह्या 12,000 रुपये वर्षाला जे शेतकऱ्यांना मिळतात, त्यातले आपल्या जिल्ह्याची संख्या महाराष्ट्राला 4,65,540. आपल्या जिल्ह्यातल्या 4,65,540 लोकांना दर वर्षाला 12,000 रुपये मिळतात. त्यातले 45,000 शेतकरी शिरोळ तालुक्यात. महाराष्ट्रामध्ये 21 हप्त्यामधून, महाराष्ट्र नाही जिल्ह्यामध्ये 21 हप्त्यांमधून मोदींनी दिले शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000ने 1977 कोटी 99 लाख, म्हणजे 2,000 कोटी, आणि फडणवीसांनी दिले 670 कोटी. हे झाले 2700 कोटी रुपये दिले शेतकऱ्यांच्या अकाउंटला, चाय पाण्याला, बियाणं घ्यायला, खताला. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणकडे येऊया. 2,42,00,000 महिलांना दर महिन्याला अकाउंटला 1,500 रुपये जातात. महिन्याला 4,000 कोटी, वर्षाला 48,000 कोटी जातात. विरोधकांना पोटातच गोळा आलाय की ह्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सगळ्या मोदींना मतदान करतात, म्हणून मग ते सारखं तुम्हाला सांगतात की बंद होणार आहे, ती बंद होणार आहे. तर त्यांना म्हटलं पाहिजे की अरे शुभ बोल बाबा, 2100 होईल म्हण, बंद होईल कशासाठी म्हणतो तू? तर ती काय बंदबिंद झाली नाही. तर ती 2,42,00,000 महिलांना मिळते. आपल्या जिल्ह्यात किती? 10,13,630. तुमच्या तालुक्यात किती? 1,04,000. शिरोळ तालुक्यामध्ये 1,04,000 महिलांना दरमहा 1,500 नियमितपणे मिळतात. या महिन्याची संक्रांतीच्या दिवशी मिळाले. पुढच्या महिन्याचे देवेंद्रजींना ॲडव्हान्स द्यायचे होते, तर निवडणूक आयोगाने नकार दिला की तुम्ही दिलं ना तर हे बहुधा त्या EVM फुटून मतं बाहेर पडतील म्हणून. त्यामुळे देऊ दिले. आता पुढच्या महिन्यात द्या म्हणजे, तर पुढचा महिना आला तर माहीत नाही, उद्या परवाकडे मिळतील, पण मला माहीत नाही. ते जे शेतकऱ्यांचे आहेत ते मात्र बहुतेक आज 1 तारीख आहे का त्याच्यावर, परवा 3 तारखेला मिळतील होते. आणि त्यामुळे बरं, हे म्हटल्यानंतर काही आचारसंहिता भंगवत नाही, कारण हे नियमितपणे मिळणारे पैसे. माधवराव घाबरले तर आचारसंहितेचा भंग होतो की, आणि मी काही घाबरत नाही. कामगाराचा पोरगा घालवायचं आहे काय मला बघ. आई पण कामगार, माझे दोघे आई वडील कामगार होते बिलमध्ये. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद म्हणून इथपर्यंत आलो. मग राज्यात खातच राहिलं नाही की जे माझ्याकडे आलं नाही. त्यामुळे मला घालवायचं काय म्हणलं. पण अतिशय नियमितपणे हे सगळं चाललेलं आहे. आता 2 गोष्टी आज घोषित झाल्या, ते आचारसंहितेत बसत नाहीत कारण केंद्राने घोषित केलेल्या आहेत. आज बजेट घोषित झालं. बजेट म्हणजे काय, तर महिलांना, माझ्या वहिनीला कळतं बजेट म्हणजे महिन्याला नवऱ्याचा पगार आला किती आणि त्यातून खर्च करायचा किती, याला म्हणतात बजेट.
मग बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बजेट कोसळलं आपलं, म्हणजे काय, तर नवऱ्याचा पगार कमी आला आणि मग खर्च ह्या महिन्यात जरा जास्त, सासूबाई आजारी पडली, पोरीला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याला म्हणतात बजेट. असं देशाचं असतं. 18 लाख कोटीचं ते देशाच्या अर्थमंत्र्यांनी मांडलं, निर्मला सीतारामन. त्यांनी आज 2 चांगल्या घोषणा केल्या. एक घोषणा केली की हे दरमहा 1500 रुपये जे मिळतात त्याच्या बरोबरीने बंद न करता आता 1 लाख रुपयाचं कर्ज हे विनातारण मिळणार, हे विना गॅरंटर मिळणार. बँकेला गॅरंटी काय झाली की दर महिन्याला 1500 रुपयांच्या अकाउंटला पक्क येतात, म्हणजे मग त्यांना भीतीच नाही. ते त्याच्यातून 480 500 काय जो हप्ता असेल तो काढून घेणार आणि तुमचे पुन्हा 1000 रुपये तांदळाच्या डब्यात लपवून ठेवण्यासाठी तुम्हाला मिळणार. असे 1 लाख देणार. कशासाठी देणार? तर मोदीजींनी संकल्प केलाय की देशामध्ये 3 कोटी लखपती दिदी करायचे. लखपती दिदीचा अर्थ काय की जिला दरमहा 9,000 रुपये उत्पन्न मिळून वर्षाचे 1,08,000 होतील, अशा 3 कोटी महिला त्यांना करायच्या. म्हणून त्याने सगळ्या राज्यांच्या 22 मुख्यमंत्र्यांना आग्रह धरला की तुम्ही 1 लाख रुपये माझ्या तायांना कर्ज द्या, त्यांना व्यवसाय करू देत, त्यांना वर्षाला लाख रुपये कमवू देत. पुढची घोषणा केली आज की हा जो माल तयार कराल तो विकणार कुठे? तर प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटी रुपये दिले, त्याच्यातून त्या जिल्ह्याने मॉल बांधायचं. मोठे मॉल असतं ना वस्तू विकायला, 1000 दुकानं, ज्या मॉलमध्ये फक्त महिलांनाच त्यांच्या वस्तू विकता येतील, डिपॉझिट नाही, भाडं नाही. जो माल विकाल तो माल विकून जे पैसे येतील ते घरी घेऊन जा, लखपती दिदी करायची आहे. त्यासाठी 1 लाखाचं कर्ज आणि कर्जातून व्यवसाय जो सुरू होईल त्याचा माल विकायला मॉल. मोदीजी आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 13 वर्ष गुजरात असल्यामुळे जी आमची मित्रता आहे त्यात मी त्यांना कधी कधी असं गमतीने विचारतो की मोदीजी वो सारा महिलाओं के लिए कर रहे. ते म्हणाले अरे बाबा, तिला पैसे मिळाले तर ते घरी जातात. आता 1,500 रुपये मिळाले, बँकेतून काढले की ताई वाटेमध्ये मुलीचं दप्तर घेते, मग पुढे जाऊन मुलाची बॅट घेते, नवरा साडी घेतो की नाही माहीत नाही पण त्याला एक मफलर घेते. थंडी जास्त आहे, संपतच नाही हो थंडी, त्यामुळे तू मफलर घेते आणि थोडे उरले तर तांदळाच्या डब्यात ठेवते. बरोबर. आता आमच्या माधवराव घाडगे, त्याचा श्रीमंत आहे ना फार, पण लोक माधवराव, पोपटराव पुजारी ना, जर एक 5,000 रुपये मिळाले तर लगेच मित्रांना फोन करतो, पार्टी करायची, या 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 या. तुम्हाला म्हणते पोपटराव. आणि मग सगळे मित्र आले जेवायला की 5,000पेक्षा 200 रुपये बिल जास्तच. मग बायकोला फोन करून सांगायचं की 200 कमी पडत आहेत, मुलाबरोबर पाठव. म्हणजे त्या आमच्या ताईचे 1,500 रुपये व्यवस्थित घरासाठी वापरले गेले आणि हे पैसे आमचे धाब्यावर खाण्यामध्ये गेले. गमतीचा भाग सोडा. आणि त्यामुळे ह्या देशामधली महिला मजबूत झाली तर घर मजबूत होईल. म्हणून मग एक नवीन प्रस्ताव आता येतो आहे की सकाळ ही महिलेला तिच्यासाठी हवी आहे. निसर्गाने ती रचना केली की ती सकाळ तू तुझ्यासाठी ठेव. मुलांचं करायचं, नवऱ्याचं करायचं, सासूचं करतात की नाही माहिती पण सासूचं करायचं आहे. आणि मग 12 वाजता आमची ताई झाशीची राणी तयार होते की आता सांगा काय करायचं. 12 ते 5 तिला 5 तासच नोकरी मिळते. 5 तासाचे तिला तिच्या क्षमतेप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे, 10,000 12,000 15,000 20,000. पुन्हा ती 12 ते 5 नोकरी करून 7च्या आत घरात 9चा सिनेमा आला होता. 7च्या आत घरात 9चा सिनेमा आला होता. तसं 7च्या आत घरात आली पाहिजे. मग ती घरात आहे तोपर्यंत मुलं आली, ती घरात आहे तोपर्यंत सासूबाई घरात आल्या, ती घरात आहे तोपर्यंत नवरा ऑफिसमधून आला. म्हणजे ती 5 तास नोकरी पण करते, घर पण चालवते, सकाळी वेळ घराला देते, संध्याकाळी वेळ देते. कारण हे निसर्गाने तिच्यावर टाकलेली जबाबदारी. कायदे बिदे काय करता तुम्ही? निसर्गाने तिला असं म्हटलंय की ते मुलाला तूच प्रेम देऊ शकते. तिच्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियामधून प्रेम व्यक्त होतं. ते पुरुषाचं मनात असतं पण फार व्यक्त होत नाही, तिच्या डोळ्यातून व्यक्त होते. तिने डोकून हात जरी फिरवलं पोराला तर तो याचा आजार पण जातं मस्त. का बरोबर आहे की नाही? त्यामुळे मग निसर्गाने तिला असं सांगितलं की तू नोकरी पण कर पण घर पण बघ बाई तू. मी माझ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात 200 जणींना असा जॉब दिला आहे आता. याच्यात आम्ही अगरबत्ती, कापूर, द्रोण, पत्रावळी आणि आता बेकरी प्रॉडक्ट करतो. 5 तास 12 ते 5 एक शिफ्ट, 5 ते 10 दुसरी शिफ्ट, 10,000 रुपये पगार. आणि ते थोडं आता 500 1000 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.
आगामी काळात मोदीजींना रस्ते करण्याच्या बरोबरीने असा माणसाचा विकास करायचा आहे की ज्यातून माणसं मजबूत होतील, महिला मजबूत होतील, पुरुष मजबूत होतील, शेतकरी मजबूत होतील, मुलींची फी माफ का, मुलींनी कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे. सगळ्या जगाला आता भारताची माणसं पाहिजेत, सगळ्या जगाला भारताची माणसं पाहिजे. मी शिक्षण मंत्री आहे. जर्मनीला 4 लाख माणसं पाहिजेत, ॲग्रीमेंट केलं, आता पण 10,000 लोक दिले. का तर सगळ्या जगामध्ये मुलं लग्न करेनात आणि लग्न केली तर मुलं होऊ देणार, त्यांची लोकसंख्या कमी होत चालली. आपल्याकडे लोकसंख्या आहे, बुद्धिमत्ता आहे, म्हणून जर्मनी म्हणते की आम्हाला 4 लाख लोक द्या, का आमचं सगळं देश बंद पडण्याची वेळ आली. मग बरेच दिवस दिले नाही तर जपानशी ॲग्रीमेंट झालं आहे. तर जपानवाले म्हणाले मग घाई करा, आम्ही मागे आहोत ना, त्यांचं पहिलं पूर्ण करा, मग आम्हाला द्या. असं जपान, जर्मनी सगळ्यांना भारतातली माणसं हवी आहेत. आणि मग भारत सरकार प्रयत्न करते की मुलींना मोफत शिक्षण, विदेशात मुलगी शिकायला गेली तर 1.5 कोटी रुपये स्कॉलरशिप मिळते, 30 लाख रुपये प्रत्येक वर्षाला मिळते, 5 वर्षाची 1.5 कोटी मिळते. भारतामध्ये PhD करायची असेल तर 28 लाख मिळतात 5 वर्षामध्ये. PhD करा, शिका, सगळं जगाला मार्गदर्शन करायला जा. आणि त्यामुळे हे जे सगळं काय म्हणूया आपण आम्ही ह्याव करून त्याव करू जे चाललेलं आहे ना, त्या सगळ्यांना असं विचार आहे की ह्यातलं तुम्ही काय काय करणार आहात. समजा तुमचं सरकार आलं तर आम्हाला तुम्ही दरमहा 1,500 देणार आहात का, काय वाढवून 2,100 देणार आहात. शेतकऱ्याने विचारलं पाहिजे की आमच्या शेताला पाणी ह्याने आणलं. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मी आवाहन करतो. नावं मी सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला माहितीच आहे की जिल्हा परिषदेला सौ संजनाताई सातगुंडा पुजारी आणि पंचायत समितीला सौ तेजस्विनीताई गीतन यादव हे उभे आहेत. या सगळ्यांना विजयी करा असं आवाहन करतो. माझं बोलून